नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण स्पर्धा परीक्षांचं विश्व जाणून घेतलं. त्यातही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन देणारी एक संस्था आहे, जी पूर्णपणे मोफत असंच हे मार्गदर्शन देतं. आणि या मार्गदर्शनाच्या मोबदल्यामध्ये जे कोणी मार्गदर्शन यांचं घेत असतील ना, त्यांनी महिन्यातले 2 दिवस या संस्थेला द्यायचे आणि त्या 2 दिवसांमध्ये विविध सामाजिक संस्था ज्या आहेत ना, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची किंवा त्याबाबतचं कार्य करायचं. हे सगळं करण्यामागे त्या संस्थेचा उद्देश एकच आहे की हे जे अधिकारी तयार होणार आहेत ना, हे सुसंस्कारित असावेत. यांना समाजाच्या तळागाळामध्ये नेमकं काय घडतंय, समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, हे यांना कळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. हा जो एपिसोड आहे ना, हा बघून अनेकांनी आम्हाला या संस्थेबद्दल विचारणा केलेली आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जरूर या ठिकाणी जा, मोफत मार्गदर्शन मिळवा आणि सुसंस्कारित अधिकारीसुद्धा व्हा. मंडळी, अशा प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबार नित्य बघत राहा. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. आपल्या सगळ्यांनाच जागरूक करणारा असाच हा आपला आजचा विषय आहे. तसं बघितलं ना, तर रोजच्या जगण्यातली ही जी गोष्ट आहे, या गोष्टीविषयी आपण सारेजण गाफील असतो. कारण ह्याविषयीची माहिती आपल्याला माहिती नसते किंवा कोणी आपल्याला सांगतही नाही. तीच आज आपण जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे औषधं. औषधांच्या किमती, त्याची विश्वासार्हता, दर्जा, गरज इत्यादी बरंच काही. अर्थात या बाबतीत रोग्यांची किंवा नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार खूप काळजी घेत असतं. ते कायदे, तरतुदी काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त महेश झगडे सरांनी याबाबतची माहिती आपल्याला दिली आहे. मंडळी, या औषध विक्री क्षेत्राची प्रचंड व्याप्ती आहे. 1,82,000 कोटी रुपयांची औषधं आपल्या देशामध्ये खपतात. देशामध्ये जवळ 8-9 लाख अशी दुकानं आहेत औषधांची. त्या दुकानामधून हे औषधांची विक्री होते आणि याच्यामध्ये जवळजवळ 1,82,000 कोटींची औषधं, पुन्हा सांगतो, 1,82,000 कोटीची औषधं या देशामध्ये खपतात, ह्या 8 ते 9 लाख ह्याच्यामधून. आणि हे केवळ जनतेच्या खिशातून गेलेला कररोपी पैसा असेल आणि मुख्यत्वे करून त्यांनी डायरेक्टली दुकानातून घेतलेल्या औषधाचा पैसा असेल, त्याच्यावरून ते मिळतात. त्यामुळे रोग्याकडून जो ऑलरेडी त्याच्यामध्ये मानसिक स्थिती रोगामुळे झाली असते, त्याच्याकडून हा 1,82,000 कोटी हा व्यवसाय चालतो. किती? 1,82,000 कोटी रुपये. मंडळी, संपूर्णपणे जर का औषध व्यवसायाची जर का आपण माहिती घेतली ना, तर जागतिक पातळीवरती इतकी प्रचंड व्याप्ती आहे, इतकी मोठी अर्थव्यवस्था आहे की काही देशांची अर्थव्यवस्थासुद्धा ह्याच्यापेक्षा कमी आहे. जगाची जी इकॉनॉमी आहे ती $1.27 ट्रिलियन आहे. इतकी मोठी इकॉनॉमी आहे. म्हणजे काही देशांची जी इकॉनॉमी आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी आहे. त्यामुळे पण हे कशामुळे होतं की ह्या कंपन्या त्यांना भरमसाठ नफा कमवण्याच्या ह्याच्यामध्ये ते असे औषधं पुश करत राहतात आणि ते पुश केल्यामुळे रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे त्याचं लोन हे हॉस्पिटल आणि डॉक्टरपर्यंत येऊन पोचतं आणि त्या डॉक्टरांना पुश करायला सांगतात आणि डॉक्टर मग अवाच्या सव्वा अक्षर लिहून देतात. मंडळी, औषध व्यवसाय हा वेगळा आहे. कसा? ह्या व्यवसायाला हमी आहे. ती कशी समजून घ्या. आणि एक असा व्यवसाय आहे की जो संपूर्ण देशातील व्यवसायांच्या पेक्षा वेगळा आहे. आपण
शेतकरी रात्रंदिवस उन्हा पावसात काम करतो, पण त्याच्या मालाला कायदेशीर अशी किंमत नाही आहे. पण हा एक असा पदार्थ आहे की त्याच्या किरकोळ दुकानदाराला 16% नफा मिळालाच पाहिजे असा कायदा आहे. दुसरा कशालाही कायदा नाही आहे देशामध्ये. त्यांना जर 10 रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यावरती 16% मिळणार, 100 रुपयाची असेल तरी 16% मिळणार, 16% सगळ्यांना 16% मिळणार असा कायदा आहे. त्यामुळे त्यांचा ह्याच्या तोटात नाही, पण जितकी जास्त किंमत तितकी. आता याच्यामध्ये आणखी एक आहे की जे पब्लिकला काही खरं म्हणजे प्रशासनाने करायचं असतं की हे जे होलसेलर आहेत औषधांचे, त्यांचं खूप मोठं असं एक कार्टेल तयार झालं आहे देशामध्ये की असं एक संध, आणि मग ते मोठ्या कंपन्यांवरती प्रेशर आणतात की तुम्ही या औषधाची किंमत इतकी नका ठेवू, आणखी जास्त ठेवा. कशासाठी? तर त्या किमतीच्यामुळे मग त्या प्रमाणात त्यांना नफा तिथे जास्त मिळतो आणि ते ठरवतात की कुणाला द्यायचं, कुठे जेनेरिक ठेवायची, कुठली ठेवायची नाही आहेत. हे कार्टेल मोडलं पाहिजे. हे कार्टेल मोडण्यासाठी मी 15-16 FIR या राज्यामध्ये केले होते यांच्या विरोधात. प्रत्येक औषधाच्या विक्रीवरती दुकानदाराला 16% कमिशन मिळतं आणि तेही कायद्यान्वये. अर्थात हा झाला एक त्याचा अर्थशास्त्राचा भाग. पण औषध हे काही केवळ तुम्हाला बरं करण्याचंच असं साधन नाही आहे. ते एक अतिशय तीक्ष्ण आणि तीव्र असं केमिकल असतं, रसायन असतं, आणि ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलं नाही तर त्याचे शरीरावरती, मनावरती महाभयंकर परिणाम होतात आणि त्याच्या वेगळ्या व्याधी पण होतात. आणि त्या व्याधी काही तुम्हाला लगेचच लागतील असं नाही, तर 1 वर्षाने लागतील, 2 वर्षे लागतील, तत्क्षणी लागतील. त्याच्यामध्ये काही वेळेस मृत्यूसुद्धा संभवतो असे आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरती युनो आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि मग शासनानेसुद्धा एक कायदे करावेत देशामध्ये की हा औषधांचा जो नियंत्रण आहे ते योग्य पद्धतीने व्हावं आणि त्याचा रोग्यांना अपाय होऊ नये, त्याचबरोबर त्यांची लुबाडणूक होऊ नये यासाठी कायदे असावेत. हे युनोमध्ये आणि WHOने ठरवलं. त्याच्या इतिहासात जायची गरज नाही, कारण पूर्ण देशामध्ये आलेलं आहे. औषधं ही जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये अंतर्भूत आहेत. आता काही औषधं अशी आहेत की ती जीवनोपयोगी असतात, जीवनावश्यक असतात. त्याची प्रत्येक देशाने नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स की जीवनोपयोगी अशी प्रत्येक देशाने करावी आणि त्या औषधावरती त्यांच्या किमतीवरती नियंत्रण आणावं असं असतं. भारतामध्ये सुद्धा असं एक कडे एक नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स असते आणि त्याचं जे हे आहे किमती आहे ते शासन नियंत्रण करतं. याचबरोबर रोग्यांना औषधं अव्याहतपणे मिळावेत म्हणून ते ह्याच्याखाली एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट खाली ते आणलेलं आहे की कुणीही एखाद्याला औषधं जर पाहिजे असेल तर त्या औषधाचा साठा करून किंवा ते मिळणार नाही आणि अवाच्या स्वभावाने देईल किंवा मिस देणार आणि दुसरा देणार नाही अशा पद्धतीने लुबाडणूक करू नये म्हणून त्यासाठी कायदे केलेले आहेत. या बाबतीमध्ये आपल्या भारत देशाने 1940 साली कायदा केला होता जो अतिशय चांगला आहे आणि जागतिक पातळीवरती सुद्धा हा चांगला कायदा म्हणून गणला गेलेला आहे. आणि हे कायदे औषधांची जे संशोधन होतं तिथपासून ते त्याची निर्मिती, त्याचं होलसेल, त्याची किरकोळ विक्रेती आणि पेशंटपर्यंत जाईपर्यंत हे सगळं लायसन्स केलेलं आहे. म्हणजे असं कुणीही हा व्यवहार करू शकत नाही, कारण हे जे रसायन आहे ते रसायन शरीरावरती मोठ्या प्रमाणात अपायसुद्धा करू शकतं म्हणून यासाठी कायदे केलेले. त्यांना भारतामध्ये 1940 साली असा एक फार चांगला कायदा आला आहे की तो जागतिक पातळीवरती चांगल्या कायद्यापैकी एक औषधांच्या बाबतीमध्ये आहे. अर्थात हा जरी 1940चा कायदा असला तरी त्याच्यामध्ये कालपरत्वे बदल करण्यात आलेले आहेत. या कायद्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर जे औषधं तयार होतील ते निर्भेळ असतील आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशा अपायकारक अशा गोष्टी नसतील आणि ते घेतल्यानंतर रोग्यांना फायदाच होईल आणि त्यामध्ये त्याचा कोणीतरी गैरफायदा घेऊन त्याची भेसळ करून किंवा त्याच्यामध्ये असे डुप्लिकेट औषधं तयार करून ते आपला चुकीच्या पद्धतीने अर्थार्जन करू नये म्हणून यासाठी हे कायदे तयार केलेले आहेत. मंडळी, औषध निर्मिती करत असताना त्यासाठी लायसन्स मिळवावं लागतं आणि त्यासाठीचीही एक प्रक्रिया आहे, तीही जाणून घेऊया. आणि त्यामुळे निर्मितीवरती शासनाने मोठ्या प्रमाणात बंधन आणलेली आहेत आणि निर्मितीपूर्वी संशोधनामध्ये असं केलेलं आहे की एखादं नवीन औषध जर बाजारात आलं तर ते खरंच रोग्यावरती उपायकारक आहे की नाही यासाठी त्याच्यासाठी ट्रायल्स घेतल्या जातात, क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात आणि त्याच्यामधून मग फायदा असेल तरच तो बाजारामध्ये आणण्यात येतं.
त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि हे मॅन्युफॅक्चरिंग करताना त्यांना पहिल्याने पॅटंट मिळतं, की ते कायद्याचं पॅटंट मिळतं 15 वर्षासाठी. म्हणजे 15 वर्ष त्या औषधाची निर्मिती इतर कोणीच करणार नाही, फक्त तेच करतील. औषध निर्मितीसाठी एक पेटंट मिळतं जे 15 वर्षांसाठी असतं. 15 वर्ष संपल्यानंतर ते पेटंट नष्ट होतं आणि मग हे जे औषध आहे ना, हे कुणीही तयार करू शकतं, जे तुलनेने स्वस्त असतं आणि त्यालाच जेनेरिक औषधं म्हणतात. पण 15 वर्षानंतर ज्यावेळेस पॅटंट संपतं त्याची निर्मिती कोणीही करू शकते. आता जे कोणीही निर्मिती करू शकतं 15, त्याला आपण जेनेरिक औषध असं म्हणतो. आणि हे जेनेरिक औषध ज्यावेळेस तुमचे पेटंटेड औषध 15 वर्ष त्यांनी संशोधनावरती खर्च केलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या किमती जास्त असतात. पण ज्यावेळेस पॅटंट संपतं आणि कोणीही तो तयार करायला लागतो, त्याला जेनेरिक औषध आपण म्हणतो. त्याला संशोधनावरती खर्च झालेला नसतो, डेव्हलपमेंटवरती खर्च झालेला नसतो, क्लिनिकल ट्रायलवरती खर्च झालेला नसतो, त्यामुळे ते स्वस्त असतात. त्यामुळे ते जेनेरिक औषध असतात. आणि ते जेनेरिक औषधं मग पूर्ण जगामध्ये आणि भारतातसुद्धा की स्वस्त मिळावीत अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. हे जनतेने बघितलं पाहिजे. कळलं मंडळी, जेनेरिक औषधं स्वस्त का मिळतात आणि ही जेनेरिक औषधं स्वस्त मिळावीत म्हणून कायदाही करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन लिहून देत असताना ब्रँडेड औषधं देऊ नयेत, त्यांनी जेनेरिक औषधं लिहून द्यावीत असाही एक कायदा आहे. कायदा आहे की डॉक्टरांनी चिठ्ठी देताना जेनेरिक नावाने द्यावी, ब्रँडेड नावाने देऊ नये. त्यामुळे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं पाहिजे की आम्हाला ब्रँड नाव लिहून देऊ नका, आम्हाला त्याचं केमिकल नाव, रासायनिक नाव जे कायद्यात दिलेलं आहे ते लिहून द्या. ते लिहून दिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप ऑप्शन मिळतात. मग आपल्याला खूप महागाचं, खरं म्हणजे औषधं सगळी सारखीच असतात, ते स्वस्त. म्हणजे ज्या औषधाची किंमत 3 रुपये आहे तीच तुम्हाला 10 पैशाला सुद्धा मिळू शकतं. आणि हा मोठा एक प्रमाणात या देशामध्ये रुग्णांची लुबाडणूक होते आणि या लुबाडणीकडे मग या यंत्रणेचं दुर्लक्ष आहे. ते हेतुपुरस्पर केलेलं आहे असं मी म्हणू शकतो. पण कदाचित तुम्ही सामान्य लोकांनी असं म्हटलं की हेतुपुरस्पर नाही आहे, पण मग तुम्हाला स्वतःचे पैसे जास्त झालेले आहेत का? मग कायदा आहे, डॉक्टरांनी तसं जेनेरिक औषध नाव लिहून हा कायदा आहे, मग ह्या डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई का केली जात नाही? तर हे सुद्धा विचारलं पाहिजे. कारण त्यांनी जर जेनेरिक औषध लिहून दिलं नाही ते उपलब्ध असताना, तर मग त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे तशी तरतूद कायद्यामध्ये आपल्याकडे 2017पासून आहे. त्याच्यापूर्वीपासून होती, 2005पासून होती, आता ती नवीन 2017पासून आलेले. त्यातही हल्ली जेनेरिक औषधांची वेगळी दुकानं असतात, पण ते तसं नसतं. म्हणजे जेनेरिक औषधांसाठी वेगळं लायसन्स नसतं असंही झगडे सरांनी आम्हाला सांगितलं. देशामध्ये एक नवीन असं एक संभ्रम निर्माण झालेला आहे की जेनेरिक औषधाची दुकानं, म्हणजे असं काहीच नाही कायद्यामध्ये. जे 8-9 लाख दुकानं आहेत ते सगळी जेनेरिक औषधांचीच आहेत. जेनेरिक सगळी 100% ते जेनेरिक औषधांचीच आहेत. जेनेरिक औषधाचं वेगळं असं लायसन्स नसतं. त्यांनी जेनेरिक औषध ठेवायचीच असतात. ते का ठेवत नाहीत? कारण डॉक्टर लिहून देत नाहीत. डॉक्टरने लिहून दिलं नसल्यामुळे मग ते आणत नाहीत, कारण त्याचा खप नसतो. डॉक्टरने देऊन दिलं की ते ताबडतोब ठेवतील त्याच्यामध्ये. मी FDA कमिशनर असताना काही डॉक्टरांच्यावरती केसेस करायला सुरुवात केली होती. त्या ह्याच्यामध्ये नाशिकमध्ये 1-2 ठिकाणी सुरू केलं. डॉक्टर लिहून देतात, म्हणजे डॉक्टर काही फार हे करत नाही त्याच्यामध्ये, ते सुरू करतात. पण कोणीतरी असं प्रेशर आणलं पाहिजे त्यांच्यावरती की तुम्ही हे कायदा पाळा. मंडळी, औषधांच्या दुकानासाठी लायसन्स मिळवताना एक वेगळा कायदा आहे. तो कुठला? तो समजून घ्या. ही औषधांची दुकानं आहे, त्यामुळे जगभर असा कायदा आहे आणि तो भारतात आहे की जिथे औषधाचं दुकान असेल तिथे फार्मासिस्ट नावाचा निष्णात असा तज्ज्ञ असावा, की ज्याला लायसन्स आहे फार्मसीचा, जो शिकलेला असेल, डिप्लोमा किंवा डिग्री असेल. त्याचं काम असं आहे की जे प्रिस्क्रिप्शन येतं ते प्रिस्क्रिप्शन ज्या डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन देण्याची कायद्याने मान्यता आहे त्यानेच दिलेलं आहे का, की इतर डॉक्टरने दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ॲलोपॅथिक जर प्रिस्क्रिप्शन औषध असेल तर ते MBBS किंवा MD अशानेच द्यावं, इतरांनी देऊ नये, कारण इतरांनी त्याचा अभ्यास केलेला नसतो. नंतर जे औषध दिलेलं आहे ते सर्वसाधारणपणे त्या फार्मासिस्टने विचारायचं की तुला कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स आहेत, काय त्रास होतो, आणि त्याप्रमाणेच दिलं आहे की विनाकारण दुसरं काय दिलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की काही डॉक्टर्स कंपन्यांच्या प्रेशरखाली अनेक औषधं लिहून देतात, त्याची काही उपयोग पण नसतो, पण पैसा कमवण्यासाठी ह्या कंपन्या ते पुश करत असतात. त्यामुळे त्या फार्मासिस्टने बघायचं असतं की ही औषधाची खरंच गरज आहे किंवा नाही, आणि जे औषध दिलेलं आहे ते त्याच्या वजनाप्रमाणे आहे का पेशंटच्या, किंवा त्याच्या तो पुरुष स्त्री आहे का, किंवा त्याचं वय किती आहे,
ह्या सगळ्याचा विचार करून ते औषध त्याला काउन्सिलिंग करायचं असतं फार्मासिस्टने आणि मग ते औषध द्यायचं असतं. अशा पद्धती जगभर त्याची व्यवस्था आहे. अर्थात या बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे तीही जाणून घ्या. भारतामध्ये सुद्धा ही आहे की ज्याच्याकडे फार्मासिस्ट आहेत त्यालाच लायसन्स मिळतं, इतरांना मिळत नाही. पण मी ज्यावेळेस FDA 2011मध्ये गेलो त्यावेळेस बघितलं की महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यात परिस्थिती अतिशय वाईट आहे. फार्मासिस्ट तिथे नसतोच आणि तिथे फक्त त्याचं लायसन्स टांगलेलं असतं आणि त्याला त्या लायसन्सचं भाडं दिलं जातं ₹1500, ₹1000, ₹500 आणि ते असं होतं. त्यामुळे जिथे या देशामध्ये गेले 50, 60, 70 वर्ष की रुग्णांना फार्मसीचं काउन्सिलिंगच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ही जी संस्कृती आहे ही रुग्णांच्या विरोधात गेली आणि त्याच्यामुळे आपल्याकडे तर आकडेवारी आपण काही फार ठेवत नाही. भारताने आकडेवारी ठेवायचं तसं कल्चरच केलेलं नाही. अमेरिकेने ते केलेलं आहे. त्यांच्याकडे दरवर्षी अशी चुकीची औषधं घेतलेली किंवा कमी प्रमाणात घेतलेली किंवा जास्त प्रमाणात घेतल्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त लोक दगावतात की जिथे फार्मासिस्टने काउन्सिलिंग करूनसुद्धा आपल्याकडे तर काउन्सिलिंग नसतं. त्यामुळे किती काय परिणाम होतो आपल्याला माहितीच नाही आहे. त्यामुळे रुग्णांनी इथून पुढे हे करताना की जिथे फार्मासिस्ट आहे तिथूनच औषधं घेतली पाहिजेत आणि त्या फार्मासिस्ट जर नसेल तर त्या दुकानातून त्यांनी औषधं घेतली नाही पाहिजे. मंडळी, कुठल्याही औषधाची आपण जी किंमत देतो ना त्या किमतीमध्ये फार्मासिस्टच्या समुपदेशनाची किंमतसुद्धा अंतर्भूत असते. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस औषध घेतो त्यावेळेस त्या औषधाच्या किमतीमध्ये त्या फार्मासिस्टने आपल्याला काउन्सिलिंग करावं, आपल्याला त्याचं सांगावं, सल्ला द्यावा, ही किंमत त्याच्यामध्ये असतेच. त्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर त्याला पूर्ण काउन्सिलिंग त्याच्याकडे घेऊनच मग तिथून ते जावं. म्हणजे रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा रुग्ण स्वतः असतील त्यांनी ते करूनच करावं, त्याशिवाय ते घेऊ नये. म्हणजे तुम्हाला समजलं का, औषधांच्या दुकानातला फार्मासिस्ट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मी फार्मासिस्ट नाही आहेत किंवा अशा पद्धतीने डॉक्टर विनाकारणचं औषधं पुश करतायत किंवा हॉस्पिटल असं करतात त्यावेळेस जवळजवळ 13,000 दुकानांचे लायसन्स रद्द केले होते आणि त्याच्यामुळे खूप चांगला परिणाम झाला होता. आणि ज्यावेळेस फार्मासिस्टचं अशी परिस्थिती आली की मी ज्यावेळेस फार्मासिस्ट नसेल तर औषधाचं दुकान नाही हे ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस फार्मासिस्टचे पगार जे 500-1000 पासून ते लायसन्सचं त्यांना भाडं मिळायचं आहे ते 30,000 रुपये त्यांना महिन्याला पगार द्यावा लागला आणि फार्मासिस्ट मिळत नव्हते. पण त्याच्यामुळे झालं काय की रुग्णांना त्याचा फायदा व्हायला लागला. बरेचदा अनेक हॉस्पिटल्स स्वतःची फार्मसी सुरू करतात आणि आमच्या इथूनच औषधं घ्या अशी रोग्यांना सक्ती करतात आणि त्यामध्ये किमतीचा ताळमेळसुद्धा नसतो. पण हे सगळं बेकायदेशीर आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा अलीकडे असा एक ट्रेंड पाहायला मिळतो की हॉस्पिटल त्यांच्या स्वतःची फार्मसी तयार करत असतात, दुकानं तयार करत असतात आणि मग रुग्णाला ते असं प्रेशर करत असतात की तुम्ही हे औषधं हे आमच्याकडूनच घ्या. खरं म्हणजे की त्यांच्याकडून औषधं घेण्याची काहीही गरज नाही आहे. किंबहुना तसं जर झालं तर FDAचे जे इन्स्पेक्टर असतात त्यांना कंप्लेंट करावी आणि ते कंप्लेंट जर त्याच्यात निष्पन्न झालं तर त्या दुकानाचं औषध लायसन्स आहे ते सस्पेंड होऊ शकतं किंवा रद्द होऊ शकतं. सध्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये स्वतःचे मेडिकल शॉप्स आहेत आणि त्यांना रुग्णांना असे कंपल्सरी केलेलं जातं की त्याच मेडिकल शॉपमधनं आपण औषधं घ्यायचे आणि जर बाहेरून औषधं जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल की रुग्णाला जर काही झालं तर याची पूर्ण जबाबदारी तुमची राहील. यावर नेमकं काय म्हणणं आहे? असा फॉर्म घेणं म्हणजे जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे, ही गुन्हेगारी आहे. त्यामुळे असा जर कोणी फॉर्म भरून घेत असतील तर त्याच्याविरुद्ध FDAकडे कंप्लेंट करावी आणि मग FDA त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल गुन्हे दाखल करू शकतात. अर्थात या सगळ्यासाठी औषध निरीक्षकाकडे आपण दाद मागू शकतो. नागरिकांना जसं की पोलीस स्टेशन कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे किंवा जन्ममृत्यूचे दाखले कुठून मिळतात त्यासारखे तुमचा औषध निरीक्षक कुठे बसतो आणि तो काय करतो आहे आणि एखादा दुकानदार काही चुकीचं करत असेल तर त्याला मला ताबडतोब त्याला सांगून त्याच्यावरती कारवाई करायची आहे की नाही. मी ज्यावेळेस बघितलं की बहुतेकांना त्यांना औषध निरीक्षक असतो हेच माहीत नसतं, का कोणालाच माहीत नसतं आणि तो असला तरी त्याच्याकडे कशाबद्दल काय सांगायचं, आपलं चुकीचं काय होतं. समजा हॉस्पिटलमध्ये एखाद्याने जर प्रेशर केलं तर इमिडिएटली त्याला तिथं खरं म्हणजे की फोन केला. मी असं केलं होतं की प्रत्येक दुकानामध्ये ड्रग इन्स्पेक्टरचा नंबर आणि असिस्टंट कमिशनरचा नंबर कंपल्सरीली तिथे लिहायला सांगितलं होतं. म्हणजे तिथे रुग्णाला जर त्रास झाला की त्यांनी लगेच त्याला फोन करायचा आणि ज्या पद्धतीने चुकीचं होतं त्या करायचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये रुग्णांनी एक ग्राहक म्हणून जागरूक तर झालंच पाहिजे, पण त्यापेक्षा जास्त स्वतःचं आयुष्य आणि आपलं कुटुंबाचं आयुष्य हे आपण औषधांचा जे जीवन आपल्याला देणारं असतं ते मारक ठरू नये
ह्या दृष्टीने खरं म्हणजे की रुग्णांनी बघितलं पाहिजे. आणि तसं आपल्याकडे संस्कृती नाही आहे. आपण काय की डॉक्टर देईल तेच औषध किंवा दुकानदार देईल तेच औषध, मग त्याच्या पाठीमागची भूमिकाही बघत नाही आणि मग डॉक्टरांच्या हॉस्पिटलकडून आपण त्याच्यापर्यंत लुबाडलं जातो. आपल्या भागातला औषध निरीक्षक कोण आहे माहिती आहे का? तर हे सगळं बघण्यासाठी मग देश पातळीवरती ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया नावाचं एक ऑफिस आहे जे आरोग्य मंत्रालयाच्या अंडर काम करतं. त्यांनी पूर्ण देशात औषधांचा व्यापार आणि रुग्णांना कशा चांगल्या सुविधा मिळाव्यात, भेसळयुक्त औषध कसं मिळवू नयेत, चांगले सल्ले कसे मिळावेत, किंवा जे बेकायदेशीर कमी हॉस्पिटल काम करतात किंवा डॉक्टर्स काम करतात किंवा दुकानदार काम करतात त्याच्याविरुद्ध हे करू नये यासाठी ते असतं. यामध्ये राज्याच्या स्तरावरती FDA फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अन्न आणि औषध प्रशासन असतं. ते राज्यासाठी एक आयुक्त असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग त्याच्यामध्ये जॉईंट कमिशनर असतात आणि मग ड्रग इन्स्पेक्टर असतात, औषध निरीक्षक असतात. त्यांची जबाबदारी आहे की मी आत्तापर्यंत जे सांगितलं ती त्यांची बघण्याची जबाबदारी आहे. मंडळी, हल्ली ऑनलाईन औषधं घेण्याचा एक ट्रेंड भलताच तेजीत आहे जो बेकायदेशीर आहे. एकतर सध्याच्या कायद्याप्रमाणे ऑनलाईन औषधं देण्यासाठी तशी तरतूद नाही आहे. जे ऑनलाईन मिळतात ते सगळं बेकायदेशीर आहे. आणि मी ज्यावेळेस FDA कमिशनर त्यावेळेस यांच्याविरुद्ध कारवाया केल्या होत्या, त्यांच्याविरुद्ध FIR पण केलेले होते. आता ऑनलाईनमध्ये 2-3 तोटे आहेत. एक तोटा असा आहे की तुम्हाला जे प्रिस्क्रिप्शन जे देणार आहात ते प्रिस्क्रिप्शन खरंच डॉक्टरांनी दिलेलं आहे का कोणी दुसरंच दिलेलं आहे हे समजणं शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ते जे औषध पाठवणारे आहेत ते औषध खरंच औषध आहे का असंच काहीतरी भेसळयुक्त दुसऱ्यानेच केलेलं त्या औषध तयार आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या ऑनलाईनमध्ये समजा आपण असं गृहीत धरूया की ऑनलाईनने औषध देण्याची जर वेळ आली आणि तसा कायदा आला तर मग सध्याचे 8 ते 9 लाख दुकानं आहेत ते बंद पडतील आणि सगळं ऑनलाईनने सुरू होईल. ते ऑनलाईनने सुरू झाल्यानंतर मग त्यांची मोनोपॉली तयार होईल. तर मंडळी, काय म्हणणं आहे तुमचं? औषधांच्या बाबतीतले इतके हे जे विविध कायदे आहेत, तरतुदी आहेत, हे आपल्याला माहिती होतं का हो? त्यातूनही आपली फसवणूक झाली तर नेमकी कुठे तक्रार करायची, कुणाकडे दाद मागायची हेही आपल्याला माहिती नव्हतं. कसं होतं, जेव्हा आपल्याला कुठला रोग होतो तेव्हा त्याच्यावरती उपचार मिळवण्यासाठी आपण अक्षरशः लीनदीन होत असतो आणि ह्या साऱ्या गोष्टींकडे अर्थात आपण लक्षच देत नाही आणि त्यातून आपण कुठलीही तडजोड करतो. पण मंडळी, हे असं नाही आहे. औषध क्षेत्रासाठी सुद्धा एक यंत्रणा कार्यरत आहे जी सर्व शक्तीनिशी निरनिराळ्या गोष्टींची अंमलबजावणीही करत असते. आपणही या कायद्यांच्या बाबत जागरूक व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या यंत्रणांना कुठेतरी बळ मिळेल. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 430च्या वर एपिसोड आहेत, हे सगळे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत जे तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह बघू शकता. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.